हाय हॅलो नमस्कार. माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत. आणि आज आहे गुरुवारचा सकाळचा ब्लॉगनं सुरू केलेलं आहे. आता 7:30-8 वाजलेला आहे आणि आता इकडं नाश्त्याची तयारी करायला लागलो आहे. आणि हे सुजी रवा आहे आणि आता ते भाजून घेतलेलं आहे. पहिला जरा भाजून घेतलेलं आहे आणि इथं फोडणी द्यायला लागलो आहे. आणि पोरांचं आंघोळ त्यांनी सगळं आवरलेलं आहे. आणि आज शाळा 10 वाजता आहे, कारण 31 तारीखपर्यंत सकाळची शाळा होती आणि 1 तारीखपर्यंत आता सुरू झालेलं आहे. 1 तारीखपासून सकाळी 10 वाजता 10-10:30 वाजता जातात पोरं. आणि पहिला जरा नाश्त्याला काहीतरी करून देतो, मग नंतर पोरांचा डबा ते आवरायचा आहे. आणि इकडं उपीट करायला त्याचं फोडणी दिलेलं आहे. फोडणीमध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरच्या, जिरं, मोहरी, कढीपत्ता सर्व टाकलेलं आहे आणि चांगलं भाजून घेतो. आणि इकडं पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. आणि सुजी रवा जरा शिजवायला वेळ लागतो आहे, त्यामुळं गरम पाणी टाकल्यावर लगेच मऊ होतं आहे. त्यामुळं आता शेंगदाणा पण टाकलेला आहे त्यात. इकडं पाणी पण गरम झालेलं आहे आणि सर्व मसाला भाजलेला आहे. आणि इकडं पाणी टाकतो त्यात आणि पाणी चांगलं उकळी यायला पाहिजे. इकडं पाणी उकळायला लागल्यात आणि इकडं भाजून घेतलेला रवा आणि चवीनुसार मीठ आणि अजून डब्याला दुपारच्या जेवणाला स्वयंपाक आणि डबा सर्व करायचा आहे. आणि पहिल्या नाश्त्याला आता पोरासनी सगळ्यांना वाढून देतो, मग नंतर डब्यासाठी चपाती भाजी आणि दुपारचं जेवण सर्व करायचं आहे. आणि इकडं चांगलं उकळू दे. आता 10 मिनटं त्यावर झाकून सोडतो. इकडं उपीट तयार झालेलं आहे आणि सुजी रवाचं उपीट पण चांगलं होतं आहे. आणि इकडं मऊ लूस झालेला आहे. हे बघा फळफळीत झालेलं आहे. आणि आता सगळ्यांना नाश्ता करून घेतो आम्ही. या तुम्ही पण नाश्ता करायला. त्यावर अजून जरा कोथिंबीर टाकतो. पहिलं जर टाकलेलं मी आणि परत जरा टाकलेलं आहे. इकडे आम्ही सगळी नाश्ता करायला लागलो आहे. आई आहे, सगळी पोरं आंघोळ त्यानं आवरलेलं आहेत. आशिषचं आंघोळ आवरायला लागल्यात, आंघोळ करायला लागला तो. आता दुपारचं 2 वाजलेलं आहे आणि आता भाजीला गेल्यात आई त्यान. आणि इकडं स्वयंपाक, धुणं, भांडी काम सगळं आवरलेलं आहे. आणि आज आता दुपारचं 2 वाजलेलं आहे. आणि इकडे बघा साध्या ब्लाऊज पीस आहे आणि घराचं एवढं शिल्लक होतं. आणि त्या ब्लाऊज पीसचा काय तर मी करणार आहे आणि काय आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता हे एक ब्लाऊज पीस आहे, असं हे कट करून घेतो. चौकन कट करून घेतो आहे. आणि 2 ब्लाऊज पीस घेतलेला आहे, दोन्ही असं चौकन कट करून घेतो. आणि हे काय करणार आहे म्हणजे आपण ते भाकरीवर काय तर असा रुमाल ते टाकतो आणि त्या रुमाल नाहीतर टॉवेल, असं नवीन टॉवेल असलं तर. आणि मी आता हे ब्लाऊज पीसनं ते भाकरीचे आपली बुट्टी असते शिबडं, त्यामध्ये झाकायला असं 2 करणार आहे. आणि ते कसं करतो ते दाखवतो. प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा एका दोन्ही आता जोडून घेतलेलं आहे कट करून. आता हे चौकन शिवून घेतो. आता इकडे बघा मी शिवलेलं आहे आणि असं छान टिप पण मारलेलं आहे चौकन. असं केलेलं आहे. आणि अजून एक करणार आहे. आता ते पण झालेलं आहे बघा. आणि आता पिशव्या पण शिवणार आहे. आणि इकडं पिशव्या पण पूर्ण व्हिडिओ बघा. पिशवी पण कसं शिवतो ते पण दाखवतो. हे बघा हे टिक्का आहे आणि एक साडीतलं ब्लाऊज पीस आहे.
आणि इकडे मी पिशव्या शिवलेल्या आहे. पिशव्या आहेत बघा किती शिवलेलं आहे मी. म्हणजे परवा पण शिवलेलं ते कशी लावायचं होतं ते पण आज लावलेलं आहे. आणि आज शिवलं हे बास्केटसारखं शिवलेलं आहे बघा. आणि त्याचा व्हिडिओ मी केलेलं नाही, ते विसरलो मी. तसंच ते शिवून घेतलं आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवतो. हे बघा हे बास्केट आहे. ह्याला चेन पण लावायला येते. आणि आता 4 वाजलेला आहे. हे बघा हे आपण घरातला बाजार आणायला मोठी पिशवी शिवलेलं आहे. आणि इकडे बारकं पण शिवलेलं आहे. घरात वापरायला चांगलं मोठं बारकं असं सगळं शिवलेलं आहे. आणि आता 4 वाजलेलं आहे. आणि इकडं काम पण आवरायचं आहे. आणि इकडं खूप पसारा पडलेला आहे, भांडी आणि बाहेरचं पण सगळं आवरायचं आहे. हे बघा हे पसारा पडलेला आहे, हे सगळं काढून ठेवायचं आहे. हे मशीन इकडं बाहेरच ठेवलेलं आहे. आणि भांडी तेन घासायचं आहे. आणि इकडं बाहेर ऊस पूर्ण गेलेला आहे. अजून तिकडं चौड ऊस जायला लागल्यात, म्हणजे ऊस तोडणी सुरू आहे. आणि हे इकडं सगळं कचरा जाळायचा आहे. हे बघा ताई सगळं लोटून आणि काटकी ते सगळं काढून घेतलेलं जळण. आणि ते आता लावलेलं आहे. आणि आम्ही ऊस असल्यामुळं तिथलं काढता येत नाही. आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ मी इथंच थांबवतो. ओमा तिकडं जाईल म्हणून त्याला घेऊन बसलेलं आहे मी.